Now next point of 11 physics chapter 1 is estimation of error. In previous lecture we will see error, what is error. Now we see estimation of that error. तर आपण जे एररचे दोन टाइप्स बघितले होते, सिस्टमॅटिक एरर आणि रँडम एरर. जो रँडम एरर होता, ज्या एरर्स आहेत आपण जर त्या मिनिमाइज करायच्या असेल आपल्याला, तर आपल्याला काय करावं लागत होतं. त्यामध्ये काय सांगितलेलं होतं की ज्या आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना ज्या रीडिंग घेतो त्याचं काय करायचं, रिपिटेशन करायचं आहे. एकदा रीडिंग घेतली तर आपल्याला असं वाटलं की काहीतरी मिस्टेक असेल कदाचित, तर ती एरर जी आहे ती आपल्याला जर मिनिमाइज करायची असेल तर आपण काय करतो, ती 1-2 वेळा अजून जास्त रीडिंग घेतो आणि त्या रीडिंगचं काय करतो आपण, मीन घेतो. अशा पद्धतीने आपण ती जी एरर आहे ती कशी करतो, मिनिमाइज करतो. मग बघूया आपण त्याचं एस्टिमेशन कसं केलं जाईल ते. सपोज मी तर पूर्ण नोट्स लिहून ठेवले आहेत, माझ्या नोट्स आहेत ह्या, एकदम छान पद्धतीने लिहिलेल्या आहेत बघा. नाहीतर तुम्ही म्हणाल की मॅडम हे काय लिहून ठेवलं. ठीक आहे, आपण लाईन टू लाईन बघूया की काय आहे ते. एकदम व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या सर्वांनी. बघा, सपोज रीडिंग रेकॉर्डेड रिपीटेडली. जर आपल्याला स्टार्टिंगला फर्स्ट रीडिंग घेतल्यावर जर आपल्याला असं वाटलं की काहीतरी एरर आहे, ती एरर कमी करण्यासाठी आपण काय करूया, काय करणार आहोत, मग 1-2 वेळा रीडिंग घेणार आहोत. सपोज जर आपण n वेळेस रीडिंग घेतल्या, म्हणजे 1 पासून तर जेवढ्या रीडिंग घेत असतील आपल्या तेवढ्या आपण त्याला काय म्हटलं, n पर्यंत. जर ह्या ज्या रीडिंग आपल्या येत असतील मग त्याचं काय करायचं, आपल्याला मीन घ्यायचा आहे. मग तो मीन कसा येईल, अरिथमॅटिक मीन इज गिवन बाय ए मीन. म्हणजे इथं काय आहे, ए प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे बघा. मग आपण काय करूया, त्याचा मीन घेऊया. ए मीन इज इक्वल टू, मीन कसा घेतला जातो. सपोज जर मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जर 3 रीडिंग असतील तर त्याला काय करायचं, जेवढ्या रीडिंग्स असतील त्यांची इंडिव्हिज्युअल डिव्हिजन करायची, ॲडिशन करायची. ॲडिशन केलेली बघा. आणि त्याला काय करायचं, जेवढ्या रीडिंग्स असतील, 3 असतील तर 3ने डिवाइड करायचं, 2 असतील तर 2ने, मे बी 5 असेल तर 5ने. आपल्या किती आहेत, n नंबर ऑफ रीडिंग आहे बघा, 1 2 3 अप टू n पर्यंत. मग काय करायचं आहे, सर्वांची इंडिव्हिज्युअल ॲडिशन करायची आहे अप टू an पर्यंत. इथे प्लस an डिवायडेड बाय काय येईल, मग n नंबर ऑफ रीडिंग्स आहेत डिवायडेड बाय n. हे जर आपण समेशनच्या साईनमध्ये लिहिलं तर कसं येईल बघा. हे जे साईन आहे, हे असं जे साईन लिहिलेलं आहे मी, ते कसलं साईन आहे, समेशनचं. आपण काय केली, सर्वांची समेशन घेतलेली बघा, इथं ॲडिशन केलेली. मग समेशन आपण जर साईनमध्ये जर लिहिलं तर काय, हा जो 1/n आहे, इथं काय आहे, ही व्हॅल्यू जर आपण इकडे घेतली साईडला मल्टिप्लाय केली तर काय येईल, 1 आणि अपॉनला काय आहे, हा n. तो जर आपण समेशनच्या साईडला बाहेर काढला तर बघा आपल्या व्हॅल्यूज काय आहे, a पासून तर a1 पासून तर कुठपर्यंत आहेत, n पर्यंत. मग आपण जर i घेतला इथं ai आणि i ची व्हॅल्यू आपण जर 1 पासून n पर्यंत जर घेतली, i ची व्हॅल्यू काय आहे, 1 पासून तर n पर्यंत, a1 a2 a3 अप टू an. म्हणजेच i ची व्हॅल्यू 1 पासून तर n पर्यंत असेल तर ते कशा पद्धतीने राईट डाऊन केलं जातं, समेशन ऑफ i इज इक्वल टू 1 टू n ai. ही झाली त्या a ची मीन. दिस इज द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. ही काय आहेत, ह्या ए मीनची काय आहे, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू आहे. मग मीन ॲब्सोल्यूट एरर बघा, नेक्स्ट पॉईंट इज मीन ॲब्सोल्यूट एरर. मग नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एररची डेफिनेशन बघा, द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट एरर. काय सांगितलेलं आहे त्यांनी की मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन, मॅग्निट्यूड म्हणजे काय, हे जे 2 लाईन्स आहेत तुमच्या ह्या ज्या साईन, हे जी साईन आहे कसलं आहे, मॅग्निट्यूडचं. आपण मॅग्निट्यूडच्या मध्ये जी कुठलीही व्हॅल्यू घेतो, जर आपण ती मॅग्निट्यूडमध्ये घेतली तर काय असते ती व्हॅल्यू, इथे जी मायनस आहे ती पण काय होऊन जाईल, प्लस. म्हणजे जी याचा दोन्हींचा जो डिफरन्स येईल तो काय असेल, प्लसमध्येच असेल. जरी मायनस आलं पण आपण काय केलं, इथं मॅग्निट्यूड घेतलेलं आहे. हे मॉडचं साईन आहे, ज्या 2 लाईन्स आहेत त्या काय आहे, मॉडचं साईन म्हणतात त्याला, मॉड. तर मग
आपण काय केलेलं आहे, त्या मॅग्निट्यूड घेतलेलं आहे, त्याचं मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू कसली, हीच जी आता आपण फाइंड केलेली आहे, डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू म्हटलेलं आहे, अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट एरर. इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू म्हणजेच काय, सपोज आपण ही A1 साठी जर घेतली, इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू म्हणजे काय, प्रत्येक व्हॅल्यू, ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू, प्रत्येक जी वैयक्तिक व्हॅल्यू असेल ती. सपोज आपण जर A1 साठी घेतलं, A1 साठी जर आपण मीन ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट करायचा जर ठरवला, तर तो कशा पद्धतीने येईल, फॉर A1 मीन ॲब्सोल्यूट एरर इज डेल्टा A1. डेल्टा हे जे साईन आहे ते त्यांनी कशासाठी वापरलेलं आहे, ॲब्सोल्यूट एररसाठी. आपण कशाचं ॲब्सोल्यूट एरर फाइंड करतोय, A1 साठी फाइंड करतोय. तर मग डेल्टा A1 इज इक्वल टू काय सांगते आपल्याला डेफिनेशन, द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. हे आपण A1 साठी घेतलेलं आहे. तसंच आपण जर A2 साठी घेतलं, फॉर A2 साठी, तर अशा पद्धतीने लिहिलं जाईल. आणि जर आपण AN साठी घेतलं, फॉर AN, तर ते पण काय येईल, मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन, कशाचा डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू बघा, A1 साठी घेतलेलं आहे, A2 साठी, AN साठी काय येईल मग, मॉड ऑफ AN मायनस AN, मॉड ऑफ A मीन मायनस AN. आणि हे काय सर्व मॉडमध्ये आहेत. ठीक आहे. देन अरिथमॅटिक मीन जर याचा घेतला आपण, याचा कसा आपण इथे मीन घेतला होता बघा, ह्या ज्या व्हॅल्यूज होत्या तशा ह्या काय आहेत, त्याच्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज आहेत. जो आपण मीन घेतलेला आहे त्यातून काय केलेली, प्रत्येक व्हॅल्यू मायनस केलेली आहे. आणि आपण जर याचा जर मीन घ्यायचा ठरवला तर काय येईल, ह्या सर्वांचं काय येईल, मग इथे जसं केलं त्याच पद्धतीने सर्वांची ॲडिशन डिवायडेड बाय जेवढे नंबर ऑफ व्हॅल्यूज असतील, आपण इथे n नंबर ऑफ व्हॅल्यूज घेतलेले आहे म्हणून इथं पण काय येईल, n ने डिवाइड करायचं. बघा मग सर्वांची ॲडिशन म्हणजेच त्याचा मीन येईल. डेल्टा A मीन इज इक्वल टू A1. डेल्टा A1 हे डेल्टाचं साईन आहे. डेल्टा मीन्स याचा जो मिनिंग आहे तो डिफरन्स असा होतो. मग आपण इथे काय केलेलं आहे, दोन व्हॅल्यूचं डिफरन्स घेतलेला आहे, त्यामुळे इथं काय म्हटलेलं आहे, डेल्टा A1. ओके, तर बघा मग डेल्टा A मीन इज इक्वल टू काय येईल, डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस अप टू डॅश 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 डेल्टा AN डिवायडेड बाय काय येईल, त्याला आपण n नंबर ऑफ व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. इथे जर 3 व्हॅल्यू असते तर डिवायडेड बाय 3 आलं असतं, जर 5 असते तर डिवायडेड बाय 5 व्हॅल्यू आल्या असत्या. आणि त्या ज्या 5 व्हॅल्यूज असतील त्यांचं काय आलं असतं वरती, सम, आपण त्याचं काय केलं असतं, सम घेतलं असतं. पण इथं काय आहेत, n नंबर ऑफ व्हॅल्यूज आहेत. मग काय केलं आहे आपण, त्या सर्वांची इंडिव्हिज्युअली काय केलेली आहे, ॲडिशन केलेली आहे. डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस अप टू डॅश 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 कुठपर्यंत घेतलेलं आहे आपण, ते डेल्टा AN पर्यंत. आणि त्याला कशाने डिवाइड केलेलं आहे, n ने डिवाइड केलेलं आहे. n ने का डिवाइड केलेलं आहे, आपण n नंबर ऑफ व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. मग आपण इथे पण काय केलं होतं, साईनमध्ये त्याला राईट डाऊन केलं होतं. मग त्याच पद्धतीने इकडे पण आपण जर त्याला साईनमध्ये राईट डाऊन केलं तर ते कसं येईल बघा, डेल्टा A मीन इज इक्वल टू, हा जो अपॉनला n आहे तो जर आपण समेशनच्या बाहेर घेतला, मध्ये काय केलेलं आहे, प्रत्येक टर्मची समेशन घेतलेली बघा, प्लस प्लस सगळीकडे. तर मग आपण ही जी प्लस साईन आहे ते एवढ्या इतक्या वेळेस न लिहिता आपण एकदाच जर लिहिलं तर हे समेशनचं साईन आहे. सर्वांसाठी आपण काय केलं, एकच साईन लिहिलं. आणि ही जी 1 2 3 4 आहे ते न लिहिता आपण काय केलं, इथं एकदाच I लिहिला, एकदाच I जर लिहिला. आणि आयचे व्हॅल्यूज काय आहेत, I इज इक्वल टू 1 पासून तर n पर्यंत, मग A1 A2 A अप टू AN पर्यंत. ठीक आहे. मग हे कशा पद्धतीने नोटेशन येईल, मग त्याचं डेल्टा A मीन इज इक्वल टू 1 अपॉन n समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू n. आयची व्हॅल्यू काय आहे, 1 पासून तर n पर्यंत, डेल्टा AI. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर काय आहे, एक रेशो आहे. कसला रेशो आहे, आपण ज्या व्हॅल्यूज आता फाइंड आउट केल्या होत्या त्यांचाच काय घेतलेला आहे, रेशो घेतलेला आहे. बघा मग, इज द रिलेटिव्ह एरर इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट
ॲब्सोल्यूट एरर टू इट्स मीन व्हॅल्यू. मीन ॲब्सोल्यूट एरर काय आहे आपला, जो ॲब्सोल्यूट एरर आहे त्याचं काय घेतलेलं आपण मीन. मीन ॲब्सोल्यूट एरर इज डेल्टा ए मीन. डेल्टा ए मीन टू इट्स मीन व्हॅल्यू. याची मीन व्हॅल्यू काय होती आपली ही, टू इट्स मीन व्हॅल्यू. ह्या दोन्हींचं काय करायचं आहे, रेशो घ्यायचा आहे. रेशो म्हणजेच काय, दोन्हींचं डिव्हायडेशन करणे. मग डिव्हायडेशन केल्यावर हा रेशो कसा येईल, अशा पद्धतीने. म्हणजे हे काय झालं मग आपलं रिलेटिव्ह एरर. जर आपण त्याचं पर्सेंटेज जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, पर्सेंटेज ऑफ रिलेटिव्ह एरर इज, मग काय करावं लागेल आपल्याला इथे 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. जर आपण त्याला 100ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटेल, मीन ॲब्सोल्यूट एरर. मग त्याची डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हा जो पॉईंट होता हा काय झाला, इस्टिमेशन ऑफ एरर. एररचं इस्टिमेशन अशा पद्धतीने करायचं. इन शॉर्टली परत आपण एकदा बघूया काय करायचं आहे. आपण ज्या एन नंबर ऑफ रीडिंग घेतलेल्या आहे त्याचा काय केला, मीन घेतला. मीनला आपण समेशनच्या नोटेशनमध्ये लिहिलं. समेशनच्या म्हणजेच त्याचं जे साईन येईल त्या साईनच्या नोटेशनमध्ये लिहिलं. त्यानंतर जो ॲब्सोल्यूट एरर आहे आपला, तो ॲब्सोल्यूट एररचं पण काय केलं, परत मीन फाइंड केला. मीनचं काय केलं, मीनचं आपण नोटेशन जे येईल त्या पद्धतीने आपण ते लिहिलं सिम्बॉलिकली. आणि काय केलं आहे, परत त्या दोन्हींचा हे जे मीन आलेलं आहे त्या दोन्हींचं काय केलं आहे, रेशो घेतला. आणि तो जो रेशो आहे त्याला काय म्हटलं आहे, रिलेटिव्ह एरर. ठीक आहे. हा झाला आपला इस्टिमेशन ऑफ एरर. देन आपण त्याच्या एरर्स येतील आपल्या, त्याचं जर आपण कॉम्बिनेशन केलं, जसं की सम किंवा डिफरन्स असेल, किंवा मग प्रोडक्ट डिव्हिजन, किंवा त्याचा पॉवर जर असेल, तर त्याचं कॉम्बिनेशन कसं येईल ते आपण बघूया आता. तर बघा स्टार्टिंगला आपण बघूया एरर इन सम अँड डिफरन्स. समसाठी बघूया आणि डिफरन्ससाठी त्याचं कॉम्बिनेशन बघूया. इथं स्टार्टिंगला आपण सपोज म्हणू. सपोज कन्सिडर करणे. सपोज टू फिजिकल क्वांटिटीज, जर दोन फिजिकल क्वांटिटीज असेल, एक ए असेल आणि एक बी असेल, हॅव मेजर्ड व्हॅल्यूज. हे पण काय करायचे आपल्याला, कन्सिडर करायचे. सपोज ह्या दोन व्हॅल्यू असतील आणि ए साठी एक मेजर्ड व्हॅल्यू असेल, ती कुठली असेल, ए प्लस मायनस डेल्टा ए. आणि बी साठी मेजर्ड व्हॅल्यू असेल ती म्हणजेच बी प्लस मायनस डेल्टा बी. काय कन्सिडर करायचं आहे, सपोज टू फिजिकल क्वांटिटीज ए अँड बी, आणि काय असेल त्याच्या मेजर्ड व्हॅल्यूज काय असतील, ए साठी ए प्लस मायनस डेल्टा ए आणि बी साठी बी प्लस मायनस डेल्टा बी. देन वी फाइंड डेल्टा झेड इन सम. जर ह्या दोन व्हॅल्यूज फिजिकल क्वांटिटीज दिलेल्या असेल, त्याच्या मेजर्ड व्हॅल्यूज दिलेल्या असेल, तर आपल्याला डेल्टा झेडसाठी काय कॉम्बिनेशन फाइंड आउट करता येईल, सम. तर बघा ते कशा पद्धतीने, जर आपला झेड जर आपल्या दोन्हींचं सम असेल, ए आणि बीचा जर सम असेल, ह्या ज्या दोन फिजिकल क्वांटिटीज दिलेल्या आहेत, जर त्याची जी व्हॅल्यू आहे ती झेड असेल, दोन्हींची ॲडिशन जर झेड असेल, तर झेडसाठी पण काय येईल मग मेजर्ड व्हॅल्यू. जर ए साठी ए प्लस डेल्टा ए आहे, बी साठी बी प्लस डेल्टा बी आहे, तर झेडसाठी काय येईल मग, झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू, मग याची मेजर्ड व्हॅल्यू लिहा. ए साठी काय दिलेली मेजर्ड व्हॅल्यू, ए प्लस मायनस डेल्टा ए, प्लस बी साठी काय दिलेली मेजर्ड व्हॅल्यू, बी प्लस मायनस डेल्टा बी. मग काय करायचं आहे, झेडची व्हॅल्यू काय आहे, झेड इज इक्वल टू ए प्लस बी. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, झेडची व्हॅल्यू पुट करायची आहे. झेड इज इक्वल टू ए प्लस बी, देन प्लस मायनस डेल्टा झेड. मग इथे काय करायचं आहे, इथे दोघांची काय आहे, दोन्ही ब्रॅकेटची ॲडिशन आहे, कारण आपण समसाठी फाइंड आउट करतोय. तर मग करा दोन्हीची ॲडिशन, ए प्लस बी प्लस मायनस. आता दोन्ही साईन काय राहिलेलं आहे इकडं, ह्या दोन्ही टर्मची ॲडिशन, परत प्लस मायनस काय करायचं, ह्या दोन्ही टर्मची ॲडिशन, प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. बघा ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी, ही झाली त्यांची समेशन. त्यानंतर काय होईल, ए प्लस मायनस आहे इज इक्वल टू साईनच्या LHS साईडला ए प्लस मायनस ए प्लस बी आहे,
आणि आर एच एस साईडला पण काय आहे ए प्लस बी. मग ए प्लस बी काय होईल 1 होईल तो. ठीक आहे 1 नाही काय काय होईल तो गेट कॅन्सल होईल. जर हा आपण इकडे जर नेला ए प्लस बी जर आपण एल एच एसला नेलं तर तो काय होईल मायनस ए मायनस बी. मायनस ए प्लस ए इज कॅन्सल मायनस बी प्लस बी इज कॅन्सल. मग मध्ये काय राहिलं प्लस शिल्लक काय राहिलं प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू रिमेनिंग टर्म प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. सिमिलरली आपण हे झालं समसाठी. आता आपण डिफरन्ससाठी फाइंड आउट करूया. डिफरन्स म्हणजेच काय त्यांचा डिफरन्स घेणे मायनस करणे. ठीक आहे तर मग आपण डिफरन्ससाठी बघूया दॅट इज झेड इज इक्वल टू ए मायनस बी. आपण समसाठी घेतलं होतं तेव्हा आपण काय कन्सिडर केलं होतं झेड इज इक्वल टू ए प्लस बी. आता आपण झेड इज इक्वल टू काय घेऊया डिफरन्स आहे म्हणून मायनस साईन. ठीक आहे ए मायनस बी. मग तेच ह्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत आपल्या मेजर्ड व्हॅल्यू त्यांचा डिफरन्स घ्या. झेडसाठी पण मेजर्ड व्हॅल्यू काय येईल मग झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू ए साठी मेजर्ड व्हॅल्यू ए प्लस मायनस डेल्टा ए मायनस बी साठी मेजर्ड व्हॅल्यू काय आहे मेजर्ड व्हॅल्यू दिलेले आहेत बघा. बी साठी काय आहे बी प्लस मायनस डेल्टा बी. मग इथे पण काय करायचं आहे आपण डिफरन्ससाठी घेतोय. डिफरन्ससाठी झेडची व्हॅल्यू काय आहे आपली ए मायनस बी. झेडची व्हॅल्यू पुट करा. झेडची व्हॅल्यू काय आहे ए मायनस बी प्लस मायनस तसंच डेल्टा झेड ॲज इट इज इक्वल टू. मग काय करायचं इथे काय सांगितले त्यांनी डिफरन्स. मग दोन्हीचा डिफरन्स घ्या ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल प्लस मायनस ए प्लस मायनस डेल्टा ए आणि प्लस मायनस डेल्टा बी. मग सेम स्टेप इकडे पण काय होईल ए मायनस बी आणि ए मायनस बी गेट कॅन्सल. रिमेनिंग टर्म ॲज इट इज प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया समसाठी आणि जे डिफरन्ससाठी आलेले त्याला इक्वेशन 2 म्हणूया. मग फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 मग किती पॉसिबल व्हॅल्यूज येत आहेत डेल्टा झेडच्या बघा. आपण काय म्हटलं होतं स्टार्टिंगला देन वी फाइंड ह्या ज्या दोन मेजर्ड व्हॅल्यू जर दिलेल्या असेल तर आपल्याला डेल्टा झेडसाठी आपण सम आणि डिफरन्स फाइंड करणार होतो. मग आपल्याला डेल्टा झेडच्या किती व्हॅल्यूज भेटल्या बघा. फर्स्ट इक्वेशनमध्ये बघा डेल्टा झेडच्या किती व्हॅल्यू भेटल्या. आपण जर प्लससाठी घेतलं जर वरचं साईन घेतलं प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. परत आता प्लससाठीच घेतोय प्लस डेल्टा ए मायनस डेल्टा बी. ह्या दोन व्हॅल्यूज झाल्या डेल्टा झेडच्या. त्यानंतर मायनससाठी डेल्टा झेडच्या व्हॅल्यू घेऊया. प्लस मायनस डेल्टा मायनससाठी घेऊया मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. देन सेकंड व्हॅल्यू काय येईल परत मायनस डेल्टा ए मायनस डेल्टा बी. म्हणजे किती व्हॅल्यू आल्या 4 व्हॅल्यू आल्या डेल्टा झेडच्या. आणि परत डेल्टा झेडच्या डिफरन्ससाठी पण किती येतील 4 व्हॅल्यूज येतील. म्हणजेच काय फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 देर आर 4 पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ डेल्टा झेड. इज इट क्लिअर. जर क्लिअर झालं नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिपीट करून बघा. देन सेकंड बघूया आपण कॉम्बिनेशन. सेकंड कॉम्बिनेशन आहे प्रोडक्ट अँड डिव्हिजन. एरर इन प्रोडक्ट अँड डिव्हिजन. मग इथे पण काय करायचं आहे सपोज इथं काय समसाठी काय घेतलं होतं झेड इज इक्वल टू ए प्लस बी. त्यानंतर डिफरन्ससाठी घेतलं होतं झेड इज इक्वल टू ए मायनस बी. आता आपण प्रोडक्टसाठी घेऊया. प्रोडक्ट म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन. झेड इज इक्वल टू ए इंटू बी. दोन्हीचं काय करायचं आहे प्रोडक्ट घ्यायचं आहे. अँड मेजर्ड व्हॅल्यूज आर त्यांच्या मेजर्ड व्हॅल्यूज काय येतील मग ह्याच ज्या आपल्यावरती लिहिलेल्या होत्या त्या. ए साठी मेजर्ड व्हॅल्यू आहे ए प्लस मायनस डेल्टा ए आणि बी साठी आहे बी प्लस मायनस डेल्टा बी. देन झेड इज इक्वल टू का झेडसाठी काय येईल मग त्यांनी झेडसाठी मेजर्ड व्हॅल्यू नाही दिलेल्या मग पण ए साठी दिलेली आहे. ए साठी काय आहे ए प्लस मायनस डेल्टा ए. बी साठी काय आहे बी प्लस मायनस डेल्टा बी. मग आपण झेडसाठी आपण लिहू शकतोय झेडसाठी काय येईल मग झेडसाठी झेड प्लस मायनस डेल्टा झेड. झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू ए साठी काय येईल ए प्लस मायनस डेल्टा ए.
बी साठी काय येईल, इंटू प्रोडक्ट आहे म्हणून इंटू बी प्लस मायनस डेल्टा बी. इथं काय आहे, दोन्हींचा प्रोडक्ट आहे. ठीक आहे, काय करायचं आहे इथे, हा ब्रॅकेट कंप्लीट. देन नेक्स्ट व्हॅल्यू काय, नेक्स्ट स्टेप काय येईल आपली, दोन्हींचं करा. मग इथे काय आहे, प्रोडक्ट आहे. मग ए ने, आता प्रोडक्टमध्ये कसं असतं बघा, ॲडिशनमध्ये किंवा सबस्ट्रॅक्शनमध्ये काय असतं, ए ने फर्स्ट व्हॅल्यूसाठी आणि जी सेकंड व्हॅल्यूने सेकंड व्हॅल्यूसाठी सम किंवा डिफरन्स त्याचा घ्यायचा असतो. बट प्रोडक्टसाठी काय असतं बघा, प्रोडक्टसाठी कसा रूल आहे तुम्हाला माहिती आहे. एने काय करायचं आहे, पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे आणि प्लस मायनस डेल्टा एने पण काय करायचं आहे, बीला पण मल्टिप्लाय करायचं आणि प्लस मायनस डेल्टा बीला पण मल्टिप्लाय करायचं आहे. मग स्टार्टिंगला आपण एने हा बीला मल्टिप्लाय करू, ए इंटू, इथं इंटू आहे बघा, ए इंटू बी प्लस मायनस, आता प्लस मायनस कुठलं येईल, हे येईल. आता आपण एने परत ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय, ह्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करूया सेकंड. मग ए प्लस मायनस जे आहे ते कुठे येईल, बाहेर येईल. का, कारण आपण काय करतोय, दोन्हींचा प्रोडक्ट घेतोय बघा, दोन्हींचं काय आहे, प्रोडक्ट आहे. मग एने काय येईल, मग डेल्टा बी. ठीक आहे, काय केलं, एने बीला मल्टिप्लाय केलं, त्यानंतर एने पहिले बीला केलं, त्यानंतर एने परत डेल्टा बीला केलं. आता करूया आपण जो बी डेल्टा ए आहे सेकंड व्हॅल्यूने आपण मल्टिप्लाय करूया. सेकंड व्हॅल्यूचं साईन काय आहे, प्लस मायनस, प्लस मायनस एने आपण डेल्टा एने आपण बीला करूया. मग जो बी आहे बीला आपण मल्टिप्लाय केले बी डेल्टा ए, त्यानंतर परत प्लस मायनस डेल्टा एने डेल्टा बीला करूया. मग काय येईल, डेल्टा ए इंटू डेल्टा बी. ठीक आहे, तुम्ही हे डेल्टा ए इंटू बी असं पण राईट डाऊन करू शकताय, कारण ती मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आहे, डिवायडिंग एल एच एस बाय झेड अँड आर एच एस बाय ए बी. आपला जो एल एच एस आहे, एल एच एसची व्हॅल्यू काय आहे आपली, झेड प्लस मायनस डेल्टा झेड. ठीक आहे, अशी व्हॅल्यू आहे. तर एल एच एसला कशाने डिवाइड करायचं आहे, झेडने डिवाइड करायचं. जर आपण याला जर झेडने डिवाइड केलं तर झेड गेट कॅन्सल, मग खाली काय राहील, फक्त डेल्टा प्लस मायनस डेल्टा झेड अपॉन झेड. ठीक आहे, झेड गेट कॅन्सल झाल्यावर तो तिथे काय शिल्लक राहील, 1. तो 1 आपण इथे घेतला. त्यानंतर इथं काय राहील, प्लस मायनस डेल्टा झेड अपॉन झेड. ठीक आहे, प्लस मायनस डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू त्यानंतर ए अपॉन बी. मग आर एच एसला आपण कशाने डिवाइड केलेलं आहे, ए इंटू बीने आपण डिवाइड केलेलं आहे बघा. तर मग इथे बघा मग काय येईल, जर आपण सेकंड टर्ममध्ये मग ए इंटू बी डिवायडेड बाय ए इंटू बी, मग काय येईल, तो पण 1 येईल. ए इंटू बी अपॉन ए इंटू बी इज 1. ठीक आहे, देन प्लस मायनस आपला हा जो डेल्टा ए डेल्टा बी जो आहे, ए डेल्टा बीला जर आपण ए इंटू बीने जर डिव्हाइड केलं तर ए अपॉन हा एक ए जो आहे, ए गेट कॅन्सल, मग खाली काय राहिलं, फक्त डेल्टा बी आणि उरलेला बी. ठीक आहे, त्यानंतर प्लस मायनस हा जो डेल्टा बी डेल्टा ए जो आहे त्याला परत ए बीने डिवाइड जर केलं, इथे जर आपण ए आणि बीने डिवाइड केलं तर बी गेट कॅन्सल, मग खाली काय राहिलं, डेल्टा ए अपॉन ए. साईन काय आहे, प्लस मायनस डेल्टा ए अपॉन ए आणि त्याला साईन प्लस मायनस. देन नेक्स्ट स्टेप इज प्लस मायनस डेल्टा एला पण डिवाइड करा ए बीने, तर त्याच्यामध्ये जो ए ही जी टोटल टर्म आहे याला आपण कशाने डिवाइड करायचं आहे, ए बीने. आणि आपण जर त्याचा अशा पद्धतीने जर आपण राईट डाऊन केलं तर काही नाही, दोन्हींचा मिनिंग काय होतो, ए सेमच आहे, दोन्हींचा मिनिंग सेमच आहे. जर आपण डेल्टा एने जर एला डिवाइड केलं आणि जी दोन ज्या टर्म्स आहेत, जर याला एने केलं आणि बीला याला बीने केलं तर दोन्हींचा मिनिंग काय होतो, सेमच होतो. अशा पद्धतीने ही व्हॅल्यू आपली येईल.
ह्या टर्ममध्ये बघा आता, जर ही जर व्हेरी स्मॉल असेल तर आपण ती निग्लेक्ट करू शकतोय. जर ही टर्म जर आपण निग्लेक्ट केली म्हणजे रिमूव्ह केली, काढून टाकली, तर रिमेनिंग टर्म काय येईल आपली, इथं काय आहे, हा +1 आहे, तिकडे गेल्यावर तो -1 होईल. +1 आणि हा एक -1 गेट कॅन्सल. मग रिमेनिंग टर्म काय राहील आपली, Δz/z इज इक्वल टू, ही टर्म लिहूया आपण आधी एची, ΔA/A प्लस ΔB/B. देन आपण थर्ड कॉम्बिनेशन बघूया. आपण फर्स्ट कॉम्बिनेशन काय बघितलं होतं, एरर इन सम अँड डिफरन्स. सेकंड बघितलं होतं एरर इन प्रोडक्ट अँड डिव्हिजन. देन थर्ड बघूया आपण, जर एररमध्ये जर पॉवर असेल तर कशा पद्धतीने ते राईट केलं जातं. सपोज आपण कन्सिडर करूया, सपोज z इज इक्वल टू A³ असेल तर आपण ते कशा पद्धतीने लिहितो, प्रत्येकाचं काय आहे इथे प्रोडक्ट, रेस टू पॉवरला किती आहे 3 आहे, म्हणजेच एचा 3 वेळेस काय करायचं आहे, 3 टाइम्स त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, त्याचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. देन थर्ड जर आपण अजून एक कन्सिडर केलं, Δz/z इज इक्वल टू ΔA/A प्लस ΔB/B प्लस ΔA/A प्लस ΔA/A प्लस ΔA/A. म्हणजेच आपण त्याचा एरर ड्यू टू पॉवर अशा पद्धतीने राईट डाऊन करू शकतोय. काय केलेलं आहे, हा जो झेड आहे, झेडचा पॉवर काय आहे 1 आहे, तो 1 आपल्याला इथे लिहायचा, इथं मल्टिप्लाय त्याला 1 आहे, ठीक आहे, पण 1 ने मल्टिप्लाय केलं तरी ती व्हॅल्यू तेवढीच असते. काय करायचं आहे म्हणजेच त्याचा मीन ॲब्सोल्यूट एरर लिहायचा आणि काय करायचं आहे, ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू, ठीक आहे. देन इज इक्वल टू, मग इथे पण ह्याच्यासाठी बघा, इथं पण काय करायचं आहे, ए जो आहे त्याचा ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ए, ती व्हॅल्यू, आणि एचा पॉवर इथे काय आहे, इथे 1 आहे, तो 1 आपण इथे मल्टिप्लाय केलेला आहे, ठीक आहे, इथे आपण मल्टिप्लाय केलेला आहे, बट 1 ने कुठल्याही व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं तरी त्याची व्हॅल्यू तीच असते, ठीक आहे. परत प्लस सेकंड एसाठी पण तसंच करायचं, त्याचं ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ए, आणि थर्ड व्हॅल्यूसाठी पण ΔA/A. हेन्स रिलेटिव्ह एरर इन झेड इज 3A. मग काय आलेली, रिलेटिव्ह एरर इन झेड इज 3A. तिन्हींची पण बघा ॲडिशन 3A. सो इफ जर झेडची व्हॅल्यू A⁴n असेल, जर आपण A⁴3 साठी बघितली, जर A⁴n असेल तर जो n आहे तो आपण काय केलेला आहे इथे मल्टिप्लाय, म्हणजे आपण इथे 1 मल्टिप्लाय करत होतो, प्रत्येक ठिकाणी 1 मल्टिप्लाय होता, बट 1 कुठल्याही व्हॅल्यूला 1 जर मल्टिप्लाय असेल तर त्याची व्हॅल्यू जी व्हॅल्यू असेल तीच येते, ठीक आहे. मग जर आपला पॉवर जर n असेल तर मग त्याचं आपल्याला जर रिलेटिव्ह एरर जर लिहायचा असेल तर तो कसं राईट डाऊन करता येईल, झेडसाठी काय येईल, Δz/z इज इक्वल टू, जो n आहे तो काय होईल, पॉवरचा n मल्टिप्लाय होईल आणि त्याचं काय लिहायचं आहे, रिलेटिव्ह एरर, ठीक आहे. देन इन जनरल जर असं इक्वेशन दिलेलं असेल आपल्याला तर त्याचा पण पॉवर जर PQ आणि R जर असेल पॉवर, इफ z इज इक्वल टू A⁴P, B⁴Q अँड C⁴R, देन कशा पद्धतीने राईट डाऊन केलं जाईल, मग Δz/z इज इक्वल टू, हा जो P आहे तो काय होईल, मल्टिप्लाय होईल, जो पॉवर आहे पॉवर मल्टिप्लाय झाला, ए साठी काय येईल ΔA/A. मग काय करायचं आहे इथं काय करायचं आहे, ॲडिशन करायची, म्हणजे जी इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू जी असेल तिचं काय करायचं आहे, ॲडिशन करायची. इथं पण आपण काय केलं होतं, इथं प्रोडक्ट होता बघा, आणि आपण त्याचं हे जे कॉम्बिनेशन आहे ते करताना काय केलं होतं, इथं त्यांची ॲडिशन केली होती बघा प्रत्येक ठिकाणी. मग इथं पण काय येईल, ॲडिशन येईल, प्लस सेकंडसाठी घेऊया, मग B⁴Q आहे, मग जो पॉवर आहे तो काय होईल इकडे मल्टिप्लाय, Q B साठी ΔB/B डिवायडेड बाय डिवाइड आहे, पण इथं काय करायचं आहे आपल्याला, फक्त प्रोडक्ट घ्यायचं आहे, प्लस समेशन घ्यायचं आहे, प्लस जो रेस टू पॉवरला आहे तो काय होईल इथे मल्टिप्लाय होईल, R C साठी काय येईल, ΔC/C